नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या रॉकस्टार विराट पवार यूट्यूब चॅनल मार्फत स्पेशल अंगणवाडी सुपरवायझर एक्झामसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा झूम ऑनलाईन क्लास आयोजित केलेला असून या क्लासचे ॲडमिशन्स ओपन असून तुम्हाला या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर घेऊ शकता। त्याचबरोबर इथे तुम्हाला कोर्स संदर्भात डिटेल अशी इन्फॉर्मेशन मिळून जाईल, जेणेकरून तुम्ही यामध्ये आपण कशा स्वरूपात अभ्यासक्रम हा पूर्ण करणार आहोत याबद्दल माहिती मिळेल। त्याचबरोबर या कोर्समध्ये रिव्हिजन आणि प्रॅक्टिस, मॉक टेस्ट, त्याचबरोबर तुमच्या जे काही अडचणी असतील त्या अडचणींवर सोल्युशन अशा स्वरूपात कोर्स असून या संदर्भात डिटेल माहितीसाठी या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी अत्यंत उपयुक्त असे विज्ञानावरील सराव प्रश्न आज आपण घेणार आहोत। चांदीला ठोकून पत्रा तयार करतात, धातूच्या या गुणधर्मास काय म्हणतात? पर्याय क्रमांक 1 आहे तन्यता, पर्याय क्रमांक 2 आहे ठिसूळता, पर्याय क्रमांक 3 आहे वर्धनीयता आणि पर्याय क्रमांक 4 आहे तंतुमयता। तर विद्यार्थी मित्रांनो, चांदीला ठोकून पत्रा तयार करतात, धातूच्या या गुणधर्मास वर्धनीयता म्हणतात, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 वर्धनीयता। खालीलपैकी गटात न बसणारे पद शोधा। पर्याय क्रमांक 1 आहे सोने, पर्याय क्रमांक 2 आहे तांबे, पर्याय क्रमांक 3 आहे पारा आणि पर्याय क्रमांक 4 आहे मॅग्नेशियम। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पारा। खालीलपैकी विसंगत शब्द शोधा। पर्याय क्रमांक 1 आहे गंधक, पर्याय क्रमांक 2 आहे ऑक्सिजन, पर्याय क्रमांक 3 आहे नायट्रोजन आणि पर्याय क्रमांक 4 आहे क्लोरीन। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गंधक। दागिने तयार करण्यासाठी किती कॅरेट सोने वापरतात? पर्याय क्रमांक 1 आहे 26 कॅरेट, पर्याय क्रमांक 2 आहे 24 कॅरेट, पर्याय क्रमांक 3 आहे 22 कॅरेट आणि पर्याय क्रमांक 4 आहे 20 कॅरेट। तर विद्यार्थी मित्रांनो, दागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेट सोने वापरतात, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 22 कॅरेट। ओलसर दमट हवेत पत्रा गंजतो, त्याचा रंग खालीलपैकी कोणता असतो? पर्याय क्रमांक 1 आहे तपकिरी, पर्याय क्रमांक 2 आहे लाल, पर्याय क्रमांक 3 आहे निळा आणि पर्याय क्रमांक 4 आहे काळा। तर विद्यार्थी मित्रांनो, ओलसर दमट हवेत पत्रा गंजतो तेव्हा त्याचा रंग हा लाल असतो, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 लाल। मॅग्नेशियम हवेत जळतो तेव्हा खालीलपैकी कोणत्या वायूंचा संयोग होऊन मॅग्नेशियम ऑक्साईड बनते? पर्याय क्रमांक 1 नायट्रोजन, पर्याय क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड, पर्याय क्रमांक 3 सल्फर डायऑक्साईड आणि पर्याय क्रमांक 4 ऑक्सिजन। तर मॅग्नेशियम हवेत जळतो तेव्हा ऑक्सिजन वायूचा संयोग होऊन मॅग्नेशियम ऑक्साईड बनते, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 ऑक्सिजन। सोडियम हायड्रॉक्साईडची क्रिया ॲल्युमिनियमच्या पातळ पत्र्याबरोबर होऊन खालीलपैकी कोणता वायू निर्मिती होते? पर्याय क्रमांक 1 आहे हायड्रोजन, पर्याय क्रमांक 2 आहे ऑक्सिजन, पर्याय क्रमांक 3 आहे क्लोरीन आणि पर्याय क्रमांक 4 आहे कार्बन डायऑक्साईड। तर विद्यार्थी मित्रांनो, सोडियम हायड्रॉक्साईडची क्रिया ॲल्युमिनियमच्या पातळ पत्र्याबरोबर होऊन हायड्रोजन या वायूची निर्मिती होते, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 हायड्रोजन। लोखंड आणि कार्बन यांच्या मिश्रणातून खालीलपैकी कोणते संमिश्र मिळते? पर्याय क्रमांक 1 आहे ब्रॉन्झ, पर्याय क्रमांक 2 आहे पोलाद, पर्याय क्रमांक 3 आहे स्टेनलेस स्टील आणि पर्याय क्रमांक 4 आहे पितळ।
तर विद्यार्थी मित्रांनो, लोखंड आणि कार्बन यांच्या मिश्रणातून पोलाद हे संमिश्र मिळते, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 पोलाद. घरावर टाकण्यासाठी पत्रे हे खालीलपैकी कोणत्या धातूपासून तयार करतात? पर्याय क्रमांक 1 आहे लोखंड, पर्याय क्रमांक 2 आहे तांबे, पर्याय क्रमांक 3 आहे ॲल्युमिनियम आणि पर्याय क्रमांक 4 आहे लोखंड किंवा ॲल्युमिनियम. तर विद्यार्थी मित्रांनो, घरावर टाकण्यासाठी पत्रे हे लोखंड किंवा ॲल्युमिनियम या धातूपासून तयार करतात, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 लोखंड किंवा ॲल्युमिनियम. तांबडा फॉस्फरसचा उपयोग खालीलपैकी कशात करतात? पर्याय क्रमांक 1 आहे आगपेटी, पर्याय क्रमांक 2 आहे जंतुनाशके, पर्याय क्रमांक 3 आहे स्फोटके आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, तांबडा फॉस्फरसचा उपयोग यापैकी सर्व घटकात केला जातो, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 यापैकी सर्व. खालीलपैकी राजधातू कोणास म्हणतात? पर्याय क्रमांक 1 आहे हिरा, पर्याय क्रमांक 2 आहे प्लॅटिनम, पर्याय क्रमांक 3 आहे सोने आणि पर्याय क्रमांक 4 आहे प्लॅटिनम व सोने. तर विद्यार्थी मित्रांनो, प्लॅटिनम व सोने या धातूंना राजधातू असे म्हणतात, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 प्लॅटिनम व सोने. 100% शुद्ध सोने म्हणजे किती कॅरेट असते? पर्याय क्रमांक 1 आहे 26 कॅरेट, पर्याय क्रमांक 2 आहे 24 कॅरेट, पर्याय क्रमांक 3 आहे 22 कॅरेट आणि पर्याय क्रमांक 4 आहे 18 कॅरेट. तर विद्यार्थी मित्रांनो, 100% शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेट होय, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 24 कॅरेट. तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणापासून खालीलपैकी कोणते संमिश्र तयार करतात? पर्याय क्रमांक 1 ब्रॉन्झ, पर्याय क्रमांक 2 पोलाद, पर्याय क्रमांक 3 स्टेनलेस स्टील आणि पर्याय क्रमांक 4 पितळ. तर विद्यार्थी मित्रांनो, तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणापासून पितळ हे संमिश्र तयार करतात, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 पितळ.